नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून घरूनच काम करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांच्या जबाबात गंभीर तक्रारी सूत्रांची माहिती आठवड्यानंतर सुद्धा नाशिक पोलिसांना निदा खान सापडेना बेपत्ता निदाच्या मागावर पोलिसांची पथकं रवाना खरात प्रकरणी केसरकरांचा कथित पीए दीपक लोंढेची चौकशी शुक्रवारी हजर राहण्याचे शिर्डी पोलिसांचे आदेश लोंढे आणि पत्नीच्या नावे समता पतसंस्थेत 4 खाती कोट्यवधींचा व्यवहार पंतप्रधान मोदींची महिला आरक्षणाविषयीची भूमिका योग्यच महिलांना समान हक्क दिल्याशिवाय देशाची प्रगती नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य उद्धव ठाकरे महिला आरक्षणाच्या विरोधात संसदेत विरोध करण्याच्या ठाकरेंच्या खासदारांना सूचना वाजपेयींमुळेच महिला आरक्षण लागू होणं शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन महिला आरक्षण विधेयक म्हणजे ओबीसी जनगणनेवरून लक्ष हटवणं राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी अश्विनी चेनानी तिला न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडीनंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मुंबई महापालिकेतच शिरले चोर उबाठा नगरसेविकेच्या पर्समधून 20,000ची चोरी किरकोळ वादातून विद्यार्थ्यांच्या 2 गटात तुफान हाणामारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातला प्रकार मारहाणीचा व्हिडिओ केला पोस्ट येवल्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचं काम बंद आंदोलन मानधनाच्या मुद्द्यावरून 15 दिवसांपासून आंदोलन सुरू संभाजीनगरमधल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा काही ठिकाणी इंधनाचा साठा संपल्यानं झुंबड ठाण्यातल्या सिनेवंडर मॉलमध्ये सिलेंडरचा अवैध साठा जप्त पोलिसांकडून 138 सिलेंडर जप्त शिवभक्तांना गंडवण्याचा कौटुंबिक उद्योग उघड पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतळे सुद्धा अटक त्र्यंबकेश्वरमध्ये पुतण्याच्या मदतीनं दर्शन प्रवेश घोटाळा रायगडमधल्या नागलोली धरणाचं काम रखडलं कोट्यवधींचा निधी वाया गेल्याची शक्यता